तेच पैंजण अजूनही राधाक्काने घातली होती. तर राधाक्का वळली न आत कुठेतरी ताण बसत बसत ओढ लावत गेली. तसा मी कधी परक्या, त्यातही अनोळखी स्त्रीला असा अनपेक्षित हात लावत नाही. पण कसं कोण जाणे, एकदम तिचं मनगटच घट्ट धरलं मी. राधाक्काच्या मनगटातली तरळ पुष्टता अजूनही तेवढीच उन्मादक होती, जाणवावी इतपत. का अडवताय मला? हे तुझं अनपेक्षित येणं आणि पुन्हा तोडून जाणं. पुढचे अनेक दिवस मी एक शब्दही लिहू शकणार नाही. असा छळ करण्याचा हक्क तुला कोणी दिला? द्यायला कशाला हवाय? तो माझा मी मिळवलाय. आयुष्याच्या अर्ध्याहून कमी रस्त्यात तुम्ही आम्हाला सोडून जा. खाली समाप्तची फुलं टाकता न गुल होत. तिचं ते गुल म्हणणं खास तिंचच. ती चंद्रमोहनला म्हणायची, 4 दिवस कुठे गेला होतास रे? वाट तरी किती पाहायची या डोळ्यांनी? मिठावेत तर स्वप्नात येतोस, न उघडावेत तर हरवतोस आणि गोल होतोस. छलवादी.